वैतागला असेल म्हणा. आणि राहते ग, मी करते ना. तू ये बरं, तू बस इथं जेवायला. आम्ही बघतो अगं सगळं. हे बघ, उर्मिला पण आली. उर्मिला चल जेवायला वाढायला घेऊया. ही राणी बसणार आता गळ्यात हात घेऊन आणि इथे मला राबावं लागणार. या मालत्यांनी पण कशाला एवढ्या जोरात तिला ढकलायचं. हो हो, राणीला खूप लागले ना, हात दुखतोय तिचा. तू बस राणी, बस बस, मी करते सगळं. राणी, डॉक्टर काय म्हणाले? ठीक आहे म्हणाले, फक्त हालचाल कमी करायला सांगितली. आणि औषधं? हो दिली आहेत ना. बुवा कसे आहेत? आबा अजून काही फरक पडत नाहीये, पण डॉक्टर प्रयत्न करतायत. त्यांच्या प्रयत्नाला नक्की यश आहे. तू काळजी करू नकोस. पण तू आता स्वतःची काळजी घे. हात जाऊ स्वतःचा. आणि तुला इथे कोणीही कामाला लावणार नाही. विश्रांती घे. हो ना आबा, राणीचा हात एवढा दुखावला म्हटल्यावर तिला कसं कोणी कामाला लावेल. आणि मी आहे ना, मी घरातली सगळी कामं करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा गुड. असा समजूतदारपणा हवा. बरं मिठाचं दे ना. हो, हे घ्या. वहिनी, हो मी आहे ना, मी देते. हा हे घ्या. थँक्यू. अगं उर्मिला, भाजी वाढ ना. हो. इंद्रा, अजून काही हवंय का तुला? नाही. ती भाजी हवी आहे का? नाही, असू दे. अरे, आवडली नाहीये का? दुसरं काही करू का असं तुझ्यासाठी? काही नाहीये. इट्स ओके. मग स्वीट मध्ये घे ना काहीतरी. नको, असू दे. असू दे. अजित, हां, कसं चाललेत नवीन एक्सपेरिमेंट्स? चालू आहेत. काकी, तुला भात पास करा. इंद्रा असं तुटक का वागतोय? रागावलाय का? मला इंद्राशी बोलायलाच हवं. काय तुम्ही का आला तिथं? कोणीतरी बघेल. तुम्ही जा बरं इथून. कोणी नाही बघत आणि मी नाही जाणार कुठे. आता आपलं ठरलंय ना. काही नाही बिघडत. तुम्ही ऐकणारच नाही आहात का माझं? नाही. परत भांडत होता ना दोघ जण. हो मग भांडणार नाही तर काय? दुसरा पर्याय काय ठेवला हिने? मी पर्याय नाही ठेवलाय. मी म्हणजे चूक स्वतः करायची आणि बोलायचं मला. एक मिनिट. मी नाही चुकलो. तू चुकलीस. तुम्ही चुकलाय. तू. तुम्ही. अरे शांत व्हा दोघ जण. हे असं भांडण करणं शोभतं का तुमच्या दोघांना? भाऊ, मी भांडखोर आहे. हो, तुम्ही भांडखोर आहात. इंद्रा, अरे तू तरी शांतपणाने घे ना रे जरा. नाही नाही काकी, आज ना मला हिच्याशी बोलायचंच आहे. अरे ही काय पद्धत झाली बोलायची? आणि ही आरोप करते माझ्यावर. एकतर तुम्हाला चांगलं माहिती मी एवढं कोणाचं काही ऐकून घेत नाही. मी समजते काय स्वतःला कोण. मी काही खोटे आरोप करत नाही. हा, मी खरं आहे तेच बोलते. मी काही घाबरत नाही तुम्हाला. आणि इनफ. अरे शांत व्हा रे दोघ जण. हे असं भांडून हाती काहीच लागणार नाही. शब्दांनी फक्त शब्दच वाढत जाणार आहेत रे.
त्यापेक्षा दोघांनी शांतपणे बसा, बोला आणि जे काय प्रॉब्लेम असतील ते सोडवा. असं भांडून वाद वाढवून काय मिळणार आहे सांगा बरं. आपण हे हिला समजायला हवं ना.